राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार असं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। माझं वक्तव्य प्रसिद्धीसाठी नाही असं देखील संजय गायकवाड यांनी म्हटलंय। तर संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेत्यांनी पलटवार केलाय। अमेरिकेमध्ये जाऊन यांना देण्याआधीच खतम करण्याची भाषा त्यांनी केली जाऊन आलेत। आणि म्हणून आजही आदिवासी मागासवर्ग इतर सगळे समाज जे ज्यांचा खऱ्या अर्थाने आर्थिक स्तर पूर्णपणे उंचावला नाहीये अशा लोकांना पुन्हा 400 वर्षापूर्वीचे दिवस त्यांच्या मागे आणायचे अशा प्रकारचं षड्यंत्र या काँग्रेसच्या माध्यमातून केलं जात आहे, राहुल गांधीच्या माध्यमातून केलेलं जाऊन आहे। त्यांचा खरा चेहरा आता लोकांसमोर आलेला आहे। म्हणून मी जाहीर आवाहन केलंय की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी या ठिकाणी देईल। ज्या पद्धतीनं राहुल गांधींच्या पद्धतीचं वक्तव्य शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या ग्रुपच्या आमदारांनी जे केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो। आणि खरं तर सरकारने तातडीनं संजय गायकवाड कारवाई केली पाहिजे, नाहीतर त्यांना माहितीला टिकवण्यामध्ये संजय गायकवाडचं एवढं वाक्य हे फार महत्त्वाचं आहे आमच्यासाठी। आणि आम्ही याला कसं लोकांच्या समोर मांडणार हे भविष्य सांगेल। म्हणून या सरकारला थोडीशी अगर सद्बुद्धी देवाने दिली असेल तर त्या संजय गायकवाडवर तातडीने कारवाई करावी ही मागणी काँग्रेस पक्ष करतो। फेक नॅरेटिव्हचे बादशहा आमचे बंधू आदरणीय फडणवीस साहेब असो, खरं तर असे फेक नॅरेटिव्ह करून असे जीव घेण्याची भाषा जर कोणी अडाणी एखादा व्यक्ती करत असेल तर त्याला माफ नाही करता येणार। आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाविकास आघाडीची सरकार येते उद्या, हे असे पोलिसांनी पण ह्याच्यावर कटाक्षानं काळजी ऍक्शन घेण्याची गरज आहे। तुम्ही जर अशा लोकांना असं बोलू देत असाल तर मग महाराष्ट्र पण तुम्हाला माफ करणार नाही आणि देशही माफ करणार नाही, एक लक्षात ठेवा। संजय गायकवाड जो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या लाळानं वाया गेलेला हा अडाणी राहुलजी गांधी यांची जीप छाटून आणणाऱ्यांना बक्षीस देण्याचं जाहीर करते। या जवळ शिंदेंनी जे पैसे दिले त्या पैशाचा माज या आल्यामुळे ह्या अशा पद्धतीचं वक्तव्य त्याचं सातत्यानं चालू आहे। अनेक वेळा अशा पद्धतीनं तो वक्तव्य करते, त्याचीही कुठेतरी जिरवा लागेल आणि येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष त्याची जिरवणार आहे। आता हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीप छाटेल त्याला 21 लाख देणार, तर याच्यावर भारतीय जनता पार्टीने काय कारवाई केली असते? तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे। संजय गायकवाडांच्या म्हणण्याबद्दल मी काही त्यांचं समर्थन करणार नाही, पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान दिलं आणि आरक्षण लागू केलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू असे म्हटले होते की आरक्षण हे विकासाला बाधा आहे। मग त्यांची पुढची पिढी राजीव गांधी असे म्हणाले होते की आरक्षण देणं म्हणजे बुद्धिहीन लोकांना सपोर्ट करणे आहे। आणि तिसरा आता राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आता आम्ही आरक्षणच रद्द करू, म्हणजे 3 पिढ्यात जे त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आलेलं आहे। आणि त्यामुळं जे मोदींच्या नावाने संविधान बदलणार आहे, आमचे NDA सरकार संविधान बदलणार आहे, हे जे बाता करतो ते खरं यांचं आता पोटातलं समोर